ओके ओके. सो फॉर एक्स इन रेंज 10. ओके, तर 10 पैकी एक एक संख्या एक्स मध्ये येत चालते अँड देन ती प्रिंट होते. ओके, तर आता रेंज हे थोडंसं एक एक्सक्लुसिव्ह फंक्शन आहे. याच्यावर आपण नंतर लिस्ट्समध्ये गेल्यावर खूप वेळ डिस्कशन करणार आहोत. ओके, बट फॉर नाऊ सध्या तुम्ही असं समजा की 10 इथे दिलेलं आहे, तर 10 मध्ये 0 ते 9 पर्यंत संख्या आहेत, या 1 बाय 1 एक्स मध्ये येत आहेत अँड देन यू आर सीइंग दॅट इन हिअर. तर प्रिंट एक्स, एक्स व्हेरिएबल आहे, याच्या जागी तुम्ही तुमची मर्जी जे घेऊ शकता, जे घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता. जसं इथे आपण एच पी घेऊ, तर खाली पण तुम्हाला एच पीच लिहावं लागेल. मग ओके, तुम्ही इथे बी लिहिलं, ओके, इथे पण बी लिहा. सो फॉर बी इन रेंज एक 10, मग आता इथे बी प्रिंट होईल पहा 0 ते 9 पर्यंत. सो इथे 100 लिहिलं, देन यू विल सी अप टू द 100. इट्स व्हेरी इझी, 2 ओळींचा प्रोग्राम आहे. बरं, आपण इन कीवर्ड एक लिस्ट साठी बघितला होता, असं अंदाज आहे की आपण इथे काय केलं होतं पहा. अशी एक लिस्ट बनवली होती, इज इक्वल्स टू बॉक्स ब्रॅकेट, त्याच्यात असे काही शब्द लिहिले होते किंवा अंक लिहिले होते 1 2, आणि तेव्हा इन कीवर्ड वापरली होती आपण. इफ 25 इन एल, ओके, कोलन अँड देन प्रिंट. ओके, येस. आय थिंक आपण ही बघितली असणार असा माझा अंदाज आहे. इथे तो येस दाखवतोय पहा, म्हणजे थोडक्यात 25 हा एल मध्ये आहे, म्हणजे थोडक्यात या एल ची जी लिस्ट आहे ना, 1 25 9 5, त्याच्यामध्ये हा 25 आहे आहे मग तो ट्रू म्हणून तो येस असं दाखवतोय. तर इनचा तो उपयोग होतो. तर बी इन रेंज 100. ओके, एक 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 संख्या पुढे सरकत जाईल. फॉरचं तेच काम आहे. अगोदर ज्यांचं सी झालं त्यांना माहिती आहे, नसेल माहिती काही टेन्शन नाही. फॉर इज अगेन व्हाईल सारखंच आहे, का जे स्टेटमेंट्स आहेत तो रिरन करीत राहतो जोपर्यंत इथे ट्रू आहे तोपर्यंत, आणि मग याचं ट्रू आन्सर येत राहणार 100 पर्यंत. 100 जेव्हा होईल तेव्हा ते फॉल्स होईल आणि तो मग पुढे जाईल. सो आता बरंच सांगितलं 2 ओळींसाठी. हा प्रोग्राम 100% कळाला तर 100 असं टाईप करा प्लीज. येस रोहित, येस समाधान, येस सूरज, येस मयूर, येस लेडीज रे, मुली, वैष्णवीने एक दिला, ऋषी पण येस, नम्रता येस, कोमल, कोमल दांडगे एक ऍक्टिव्ह असते, आज जॉईन नाहीये कधी, आहे ना कोमल. त्यानंतर संतोषने दिलं का, संतोषने सांगितलं, ओके येस थँक्स. व्हॉट अबाउट कोमल आणि जॉईन आहात का? येस 100%, भारीतला 100 दिलं तुम्ही, 100 ओके. त्यानंतर अजून कोण आहे, सोनल, सोनल कॅन यू हिअर मी? येस तिने पण सांगितलं, ओके सगळ्यांनी सांगा. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे असं मी गृहीत धरतो. व्हेरी इझी अशा 2 लाईन. आता थोडस आपण पुढे सरकणार, खूपच थोडं. याच्यात 2 पॅरामीटर पास करायचे. ओके, पहिलं तर जेव्हा कधी अशी एखादी कीवर्ड असते, त्याला ब्रॅकेट असतो आणि त्याच्यामध्ये अंक असतो, त्याला आपण फंक्शन म्हणणार. ठीक आहे, अशा गोष्टींना आपण म्हणणार फंक्शन. या फंक्शन मध्ये एक संख्या म्हणजेच एक पॅरामीटर आपण पास केलं. आता आपण 2 संख्या म्हणजे 2 पॅरामीटर आपण पास करणार आहोत. ओके, 2 पॅरामीटर बघा. व्हॉट इज दिस 2 पॅरामीटर्स. तर इथे एक अडचण येतच होती. ओके, त्या अडचणीवरचं सोल्युशन पण एक आपण काढण्याचा प्रयत्न करूयात. हा, पहिलं तर किती जणांना असं वाटलं बरं की अरे यार हे 0 पासून का स्टार्ट होतंय, आपल्याला 1 पासून करायचंय. ठीक आहे, 1 पासून. तर मग कसं करणार, त्याला सिंपल लॉजिक आहे, इथे b+1 देऊन टाका. ठीक आहे, b+1. आता पहा, शिफ्ट F10 आणि तुम्हाला 1 पासून सुरू झालेलं दिसेल. 1 पासून, 2 पासून, 3 पासून, 4. तुम्हाला इथे जर वाटलं की नाही मला 15 पासून स्टार्ट करायचंय, सो तुम्ही ते 15 लिहा. 15 16 17 18 असं जाईल ते. आता 15 16 17 18 19 20 21.
सो व्हेरी इझी की 0 पासूनच आहे त्याचं आपल्याला काही नाही एवढं, परंतु आपलं काम तर झालं. ओके, व्हेरी इझी वन. परंतु याच्यासाठी त्यांनी एक पर्याय दिलेला आहे की इथे 2 पॅरामीटर पास करायचे. 2 मध्ये एक 5 लिहिला आणि दुसरा 20 लिहिला. मध्ये कॉमा आहे, बी केअरफुल. इन बिटवीन कॉमा आहे, 2 पॅरामीटरच्या मध्ये असतो. तर 5 ते 20 दोन संख्या आता प्रिंट होणार. 5, 6, 7, 8, 9, 10, 11 प्रिंट झाला. ओके, म्हणजे इकडे खाली काही करायची गरज नाही आता. इथे लिहिलं आपण 56 आणि इथे लिहिलं आपण 200. शिफ्ट F10. यू कॅन सी दिसत आहे. ओके, आपण इथे 560 लिहिलं, म्हणजे थोडक्यात पहिली संख्या थोडी मोठी लिहिली आणि दुसरी छोटी लिहिली. आता बघूयात आपण काय दिसणार आहे. काहीच नाही दिसलं, कारण त्याने बघितलं 50 पासून स्टार्ट केली आणि त्याला जायचं होतं 20 पर्यंत, तर तो ऑलरेडीच 20च्या पुढे आहे. त्याने काहीच नाही दाखवलं कारण इथे फेल गेलंय. तो 2 पॅरामीटर्स मध्ये फर्स्ट वन इज स्टार्टिंग पॅरामीटर विच इज वी आर पुटिंग ॲज 3 अँड एंड पॅरामीटर इज 30. then shift F10. तो गेलेला आहे 3 पासून ते 29 पर्यंत. आता इथे पण थोडेसे आपल्याला नोट डाऊन करून घ्यावं लागेल. सेकंड पॅरामीटर दिसणार नाही तुम्हाला, म्हणजे 30 आहे तर 30 नाही दिसणार. सो फॉर 30 यू हॅव टू प्लेस हिअर 31. आता तुम्हाला ते 30 दिसेल. गेटिंग द पॉइंट? ओके, कळालं असेल हँड रेस करा पटकन ना सगळ्यांनी. ओके, थँक्यू. आणि आता अजून थोडंसं पुढे सरकूयात आपण. यातच आपल्याला 3 पॅरामीटर पास करायचे आहेत. फॉर एक्स इन रेंज 1, 10, 2. ओके, 1, 10, 2. हे पण एक मजेशीर आहे. इथे आपण 3, 31, 3च लिहितो. 3. ठीक आहे. तर हा जो थर्ड पॅरामीटर आहे याला तुम्ही स्टेप पॅरामीटर म्हणा. बघा, हा स्टार्टिंग व्हॅल्यू ही 3, एंडिंग व्हॅल्यू 30. ओके, 31 आहे पण ते 30 पर्यंत जाणार. आणि ही जी थर्ड व्हॅल्यू ही असणार स्टेप, की एवढ्याच्या स्टेपने तो जाईल. आणि अल्टिमेटली आपल्याला इथे 3चा टेबल बघायला मिळेल. सो 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 12, 15, 18, 21, 24, 27, 30. Okay, so this one is very 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 cool feature. Okay, so steps. मग आता स्टेप्स पण वेगवेगळ्या असू शकतील. लेट्स पुट 4 here, 4T and then 4 and then shift F10. 4 to 36. Put 41. Shift F10. Okay. So 3 parameters. काही अडचण आहे कोणाला? हँड रेस प्लीज. अडचण असेल तर त्यांनी लगेच माइक ऑन करून जी अडचण असेल ती विचारून घ्यायची. ओके, यस. एव्हरीवन रेज हँड. ओके, कारण तुम्ही कनेक्टेड आहात. तोच एक माझ्याकडे सध्या टूल आहे कळण्याचा. ओके, ठीक आहे, चालेल. समाधान. ओके, आपण आता थोडंसं पुढे सरकूयात. बघा, आपण व्हाईल मध्ये बरीचशी कामं केली, ती कामं इकडेही करण्याचा प्रयत्न करू. लाईक व्हाईल मध्ये आपण एक युजर डिफाईन टेबल क्रिएट केला. इथेही आपण तो करूयात. ए इज इक्वल्स टू, काल एकाने सजेस्ट केलं होतं की आपण असं काहीतरी लिहू, तर त्यांची जसं म्हणणं आहे तसं लिहू आपण. डायरेक्टली इंटिजर फंक्शन मध्येच इनपुट ऍड करायचंय, जेणेकरून पुन्हा कन्वर्ट करण्याची गरज नाही. इथे आपण लिहिणार एंटर नंबर. हा नंबर ए मध्ये येईल आता. क्लिअर? आणि इथे बी ची जी रेंज आहे तिला आपण 1 पासून ते 10 पर्यंत पळवणार. स्टेप आपली आहे तीच राहणार, बी इंटू ए करणार. ओके, नाव लेट्स सी व्हॉट हॅपन. शिफ्ट F10. एंटर नंबर. एक नंबर एंटर करायचा आहे. आपण हा एंटर करू. नंबर कोणता एंटर करता? लेट्स समथिंग डिफिकल्ट. ओके, पण कळेल. 12 एंटर केला आपण, 12. ओके, सो आपल्याला टेबल दिसतोय त्याचा. 12 1 12,
तुझा 24, 36, 48, 60, 72. ओके, 12 96, 12 108. इथे मात्र एक एक 11 द्यावा लागेल जेणेकरून ते काम होईल आपलं. युजर डिफाईन टेबल क्रिएट केलेलं आपण. शिफ्ट F10 and now let's begin again. ओके, इथे आपण देऊयात आता 6. 6चा पाडा बनला आता विथ द हेल्प ऑफ फॉर. हा एक चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला कॉपी करून देतो प्रोग्राम. ओके, आपल्याला युजर डिफाईन नंबर आणि त्याचा फॅक्टोरियल काढायचा आहे. ओके, फॅक्टोरियल किती जणांना माहिती त्यांनी पटकन हँड रेज करा. ओके, व्हॉट इज फॅक्टोरियल? सूरज सोमवंशीला माहिती आहे. ओके, म्हणजे नाव बघतोय मी. रोहितला माहिती आहे, नम्रता नोज, मयूर नोज, सूरज नोज, सोनल नोज. ओके, सो आय थिंक एव्हरीवन नोज. ज्यांना तरी एखाद दुसरा असेल तर थोडक्यात सांगतो. फॅक्टोरियल म्हणजे काय असेल, एक नंबर लेट्स से 5 आणि या 5 ची इन बिटवीन मल्टिप्लिकेशन. जसं 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 1 पर्यंत, त्याच्या पुढे नाही. ठीक आहे, आणि मग हा जो काही गुणाकार असेल त्याला आपण म्हणणार आहोत फॅक्टोरियल. हे असणार 120. 6चा फॅक्टोरियल मध्ये काय होईल, 6 इंटू 4 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू असं 1 पर्यंत. आपण एक फॅक्टोरियल जो की युजर सांगेल नंबर आणि त्याचा फॅक्टोरियल आपल्याला काढायचा आहे, तो एक आपण प्रोग्राम करणार आहोत. बी केअरफुल, हाच सेम प्रोग्राम तुम्हालाही करायचा आहे. त्याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. आणि आज मी थोडंसं डिस्कशन याच्यावरही करणार आहे की ऑनलाईन पोर्टलला ज्यांना अपलोड करायला अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी. सो लेट्स सी फर्स्ट. युजर कडून नंबर तर आपण घेतलेलाच आहे. ठीक आहे, सो नो वन शुड हॅव डाऊट हिअर. ए इज इक्वल्स टू इंटीजर आणि एक संख्या आपण घेतली. एंटर नंबर फॉर फॅक्टोरियल. आपण इथे थोडंसं क्लिअर करूया. फॅक्टोरियल साठी नंबर सांगा. ठीक आहे, जो लूप आहे तो आपल्याला 1 पासून स्टार्ट करायचा, पण 11 पर्यंत नव्हे तर ए पर्यंत पळवायचा. ओके, स्टार्ट फ्रॉम 1 पण कुठपर्यंत पळवायचा तो ए. व्हॉट इज ए? जो युजर देईल ती संख्या. जसं युजरने म्हणले, युजर म्हणला 6. ओके, तर आपण त्याला 1 ते 6 पर्यंत रन करणार. ठीक आहे, पण इथे एक छोटीशी अडचण आहे की आपल्याला 6 पर्यंत रन करून नाही चालणार, थोडंसं पुढेही त्याचा रन करावं लागेल. कारण 6 म्हणलं तर तो 5 पर्यंतच करणार आहे. तर मग आपण आपल्याला एक थोडीशी केअर करावी लागेल. इथे A+1 म्हणावं लागेल, जेणेकरून 6 जर असेल तर तो इथे 7 कन्सिडर करेल. 7 कन्सिडर करेल म्हणजे तो 6 पर्यंत येईल. कळालं असेल तुम्हाला काय म्हणायचंय मला. इथे A+1 लिहितो. ओके, आता मल्टिप्लिकेशन स्टार्ट करायचं आहे. मल्टिप्लिकेशन साठी हा व्हेरिएबल आहे बी आणि या बी ला आपण एका दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये नेणार. इथे आपण सी व्हेरिएबल बनवणार, ज्याची व्हॅल्यू पुन्हा एकदा आपण एकच ठेवणार. तो सी इंटू इज इक्वल्स टू बी. प्रिंट सी. लेट्स ट्राय. 6चा फॅक्टोरियल 720 आहे आणि तो करेक्टही आहे. लकी लकी. इथे आपण 5 घेऊयात अँड यू कॅन सी 120. 5 चोक 20, 20 त्रिक 80, 20 त्रिक 60, 60 दुने 120, 120 आहे का 120. सो इट इज 120 क्लिअर. सो कसं केलं ते पहा त्याने आता स्टेप बाय स्टेप. आपण ए मध्ये इनपुट घेतला, सी मध्ये इनिशियल व्हॅल्यू 1 अशी सेट करून घेतली. बी 1 पासून ते त्या 5 पर्यंत रन होणार आहे. मग बी ची व्हॅल्यू आहे 1. सो सी इंटू बी इज इक्वल्स टू सी असं ते फंक्शन आहे. ओके, म्हणजे थोडक्यात हे असं दिसणार, सी इज इक्वल्स टू सी इंटू बी. बी इथे 1 पहिल्या वेळेस, सी पण 1, 1 1 1 एकच आन्सर जाईल. दुसऱ्या वेळेस बी होणार 2, 2 गुणिले 1. तिसऱ्या वेळेस बी होणार 3, 3 इंटू 2,
चौथ्या वेळेस 4, 4 इंटू 3, 4 इंटू 6 आणि त्यानंतर त्याच्या पुढे. बरं, आता यात आपण आहे ना अजून थोडंसं युजरला क्लिअर करू की नेमकं होतं काय, कारण इथे थोडंसं अनक्लिअर आहे की युजरने कशी कशी प्रोसीड केली किंवा लूपने कशी कशी प्रोसीड केली. सो लेट्स सी हाऊ कॅन वी हँडल दॅट. कसं दाखवता येईल आपल्याला ते. लेट मी थिंक लिटल बिट. प्रिंट सी, ती नाही प्रिंट करता येणार आपल्याला. डबल कोट. आता आपण इथे ना एक छोटीशी टेक्निक यूज करणार आहे, ती म्हणजे एंड असं लिहिणार आपण आणि देन इज इक्वल्स टू देऊन सिंगल कोट पुट करणार. ओके, फॉर नॉट ब्रेकिंग ऑफ लाईन. आपल्याला लाईन ब्रेक नाही करायची, कारण इथेच आपल्याला आन्सर पण थोडं थोडं शो ऑफ करून घ्यायचं आहे. त्यानंतर अजून एक प्रिंट घेणार आणि इथे लिहिणार. सो लेट मी चेक व्हॉट हॅपन्स. आपण लिहूयात 5. सो तुम्ही बघू शकता 1 इंटू 1 1, 1 इंटू 2. आता हा 2 जो आहे तो दुसरा वाला आहे, म्हणजे बी वाला आहे. ठीक आहे, आणि हा जो 1 आहे हा इथला आहे. सो 1 इंटू 2 2. ठीक आहे, त्यानंतर हा 2 इथे आला, 2 इंटू 3 6. त्यानंतर हा 6 इथे आला, 6 इंटू 4 24. अँड देन हा 24 इथे आहे, 24 इंटू 5 120. तर जसा लूप प्रोसीड झाला तो तुम्हाला दिसतो आहे तिथे 1 2 3 4 आणि 5, आणि त्याची जशी ग्रोथ झाली ती पण तुम्हाला दिसली. सो कोणाला काही डाऊट आहे ह्या प्रोग्राम मध्ये? डाऊट नसेल तर 100% असं लिहा पुन्हा एकदा. ओके, हंड्रेड 100%. वैष्णवी थँक्स, समाधान थँक्स, अजून ऋषी अगेन थँक्स, रोहित थँक्यू. 100% लिहिलं फॉर दॅट एक्स्ट्रा. नम्रता थँक्स. कोमल कळालं का रे? येस सर. ओके, देन सोनल, एक सोनल आहे. ओके, नाही समजलं. ओके गुड, दॅट्स फाईन. रिपीट कर. अरे करतो करतो थांब. सूरज आहे, रिपीट प्लीज. ठीक आहे ठीक आहे, अरे कळालं. हां ओके, सो सगळ्यात सुरुवातीला लाईन बाय लाईन तुम्ही आता चॅटवर ऑन राहा. पहिली लाईन कळाली का ते सांगा. फर्स्ट लाईन, इज दॅट क्लिअर? येस लिहा तुम्ही दोघांनी. हो ओके. दुसरी लाईन कळाली का सी ची व्हॅल्यू आपण इनिशियल 1 घेतली. करेक्ट. सेकंड लाईन क्लिअर. एक काम करा, मग नंबर्स लिहत चला बरं का. येस नका लिहू, नंबर लिहा. आता सेकंड लाईन क्लिअर तर 2. आता थर्ड साठी 3 लिहा नंतर. बरं, आता इथे C1 लिहायचं प्रयोजन हे आहे का फॅक्टोरियल मध्ये डायरेक्ट 0 पर्यंत नाही मल्टिप्लाय करत जात, नाही तर सगळं मल्टिप्लाय करत जायचं आणि शेवटी 0 ने मल्टिप्लाय केलं का सगळं कचऱ्यात आहे मग. सो फॅक्टोरियल मल्टिप्लिकेशन स्टार्ट फ्रॉम 1 इट सेल्फ. ओके, सो लाईन नंबर 2 मध्ये आपल्याला त्यासाठी 1 घेणं गरजेचं आहे. ओके, सो लाईन नंबर 3 आपल्याला करायचं काय होतं की ए समजा जर 6 असं दिलं युजरने 6. ओके, तर आपल्याला आपला लूप 1 ते 6 पर्यंत पळवायचा आहे. ओके, वी वॉन्ट टू रन आवर लूप फ्रॉम 1 to 6. ओके, सो नो इश्यू की आपण हे रन करण्याचं ट्राय करू. मग कसं केलं आपण? वी यूज रेंज स्टार्टिंग फ्रॉम 1 टू ए. जर आपण नुसतं ए लिहिलं इथे तर तो काय करेल? 6 असं कन्सिडर करेल, आणि 6 कन्सिडर करणार म्हणजे तो अल्टिमेटली 5 पर्यंतच पळणार. तर आपल्याला
इथे 7 लिहावं लागेल जेणेकरून तो 6 पर्यंत. मग याला करणार कसं, सिम्पली a+1. ओके. सो आता लाईन नंबर 3 क्लिअर आहे, 3 लिहा. ओके. सो 3 असं टाईप करा. ओके. सो लाईन नंबर 3 क्लिअर असेल तर 3 असं टाईप करा. ओके. सोनल 3. नाईस. सूरज येस. ओके. लाईन नंबर 3 आपल्याला लूप फक्त पळवायचा आहे, जास्त मोठं लॉजिक नाही त्याच्यामध्ये. वी वॉन्ट टू प्ले दिस बी फ्रॉम 1 to 6. पळवलं त्याला आपण. ओके. 3 इज क्लिअर. 3 इज क्लिअर. नाईस. आपण आता प्रिंट 2 टप्प्यात केला. 2 टप्प्यात कसं केलं माहिती आहे? आपल्याला खाली आउटपुटमध्ये एकदा ऑब्झर्व करा. हे जे 1 into 1 आहे, हे ते मल्टिप्लिकेशन करायच्या आधीच दिसायला हवं होतं. मग आपण त्या मल्टिप्लिकेशनच्या आधी म्हणजे ह्या लाईनच्या आधी एक प्रिंट केला की ज्याच्यात फक्त 1 into 1 आणि हा इज इक्वल्स टू पर्यंत प्रिंट झालेला आहे. त्यानंतर आपण कॉमा देऊन एंड इज इक्वल्स टू सिंगल कोट दिला. याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते खालच्या ओळीत नको होतं, नाही तर हा एक खालच्या ओळीत दिसला असता आणि आउटपुटला थोडंसं ते विचित्र वाटलं असतं. मग समोरच अपेक्षितच होतं ते प्रॉपर दिसण्यासाठी. ओके. म्हणून आपण फक्त एंड केले. हे आपण आधी पण बघितलेलं आहे आधी. ओके. सो लाईन /n न घेता, ब्रेक न करता तिथंच ठेवली. इक्वल पर्यंत इथे आलेलं आहे. आता कसं आलं इक्वल पर्यंत ते पहा. पहिल्यांदा स्ट्रिंग सी. ओके. सी किती आहे पहिल्यांदा 1, तर 1 ला 1 इथे दिसतो आहे. नंतर एक एक्स लिहिला. ओके. कॉनकॅटनेट करून वी हॅव जस्ट पुटेड एक्स. एक्स म्हणजे मल्टिप्लायचा सिम्बॉल आहे हा इथे आता, कारण आपला स्टार न घेता आपण ते मल्टिप्लाय दिसण्यासाठी एक्स लिहिला. पुन्हा प्लस लिहिला, कॉनकॅटनेट विथ बी. कॉनकॅटनेट विथ बी. व्हॉट इज बी? बी पहिल्या वेळेस 1 आहे कारण आपण स्टार्ट 1 पासून केलेली आहे. सो दिस इज फर्स्ट लूप. सो बी इज 1 अगेन. सो 1 into 1. नंतर कॉनकॅटनेट विथ इक्वल. कॉनकॅटनेट विथ इक्वल. इथे इक्वलला इक्वल दिसत आहे. ओके. आता आपण सी इज इक्वल्स टू सी इंटू बी केला. ओके. हा, याच्या अगोदर लाईन नंबर 4 क्लिअर आहे असं लिहा. 4. 4 इज क्लिअर. टाईप 4 क्विकली. ओके. सोनलला कळाली, सूरजला कळाली. कोमल साशंक आहे अजून थोडीशी बहुतेक. नम्रता नो सर, नाही कळालं मला, समजलंय. ठीक आहे, चालतं है ना. तर इथे प्रिंट मध्ये आपण हे इथपर्यंत प्रिंट केला. देन आफ्टर सी जे की ही आहे, तर जी ओरिजिनल सी ची व्हॅल्यू आहे जी की 1 आहे ते इंटू बी, आणि बी ची पण 1च आहे. 1 into 1 पुन्हा सी मध्ये तितकंच गेलेलं आहे, म्हणजे थोडक्यात सी सध्या 1च आहे अजूनही. ओके. ही झाली लाईन नंबर 5. ओके. सो ही क्लिअरच असेल. 5 झाल्यानंतर आपण त्याला प्रिंट केला आणि मग ह्या प्रिंट मध्ये झालं हे 1 प्रिंट. ठीक आहे. सो 5 आणि 6 ही लाईन क्लिअर आहे असं लिहा पटकन. 5, 6 याच्या पण लिहा, डायरेक्ट कळून जाईल. ओके. नाईस. आता इथून तो जंप करेल ह्या फॉरवर. ओके. फ्रॉम हियर लूप विल जंप हियर. ठीक आहे. इथे थोडस एंटर करतो. बरं. आता रेंज मध्ये सध्या 1 होती व्हॅल्यू, जी की 1 ने वाढेल आणि आता रेंज मधली व्हॅल्यू होणार आहे 2, आणि बी मध्ये सध्या व्हॅल्यू येणार 2. ओके. बी केअरफुल. व्हॅल्यू इज नाव 2 फॉर बी. ओके. देन प्रिंट सी. सी आपलं इथे ठरल्याप्रमाणे 1 होता अगोदर. ठीक आहे. अजूनही 1च आहे. तर पुन्हा एकदा 1 ला 1 प्रिंट झालेला आहे. सी इज 1. देन मल्टिप्लाय. मल्टिप्लायचा सिम्बॉल. देन बी. बी ची व्हॅल्यू ह्यावेळेस किती आहे? 2. पुन्हा एकदा एक इक्वल आला. देन इथे इक्वल. ओके. मग ब्रेक न व्हावं म्हणून एंड. त्यानंतर सी इंटू बी. यावेळेस बी 2 आहे. ठीक आहे. तर पहिली ए ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू 1. 1 into 2. सी ची व्हॅल्यू यावेळेस 2, आणि मग प्रिंट सी केलं. सो इथे जे 2 प्रिंट झालं. ठीक आहे. सो आता लाईन नंबर 6, 7, 8 क्लिअर आहे असं लिहा. 6, 7, 8.
ओके, इथे अडचण आली दुसऱ्या लूपला. आवाज कटला का रे? ओके. हॅलो, आवाज येतोय माझा? हो Yes, सर sir. येतोय. येस येस येस. अरे टाईप करा ना मग 678. कोमल, सोनल, मयूर, संतोष, आर यू देअर? ओके ओके. 678चा अर्थ आपण ते तिन्ही लाईन बघितल्यात आहे ना, काही अडचण नाही. त्यानंतर असंच पुन्हा एकदा ही व्हॅल्यू होईल 3. मग इथे 3 आणि जो जुना सी आहे जो की 2 आहे, ठीक आहे, त्या दोघांचा मल्टिप्लाय. असं स्टेप बाय स्टेप सगळेच्या सगळे लूप रन होतील अप टू 6. आणि मग आपल्याला दिसतो आहे फॅक्टोरियल जो की आहे 120. ओके, बरं. आता 100% कळालं असं पुन्हा एकदा लिहा सगळ्यांनी. येस, नाईस. थँक्स थँक्स थँक्स. पुढे युजर डिफाईन्ड नंबर अँड इट्स ॲडिशन. आता यावेळेस फॅक्टर्स ऐवजी ॲडिशन करायचे, की जसं 10 असं लिहिलं कोणी, तर लेट्स ॲड इट थ्रू आउट, की जसं 10 प्लस 9 प्लस 8 प्लस 7 प्लस 6 असं. तर हा प्रोग्राम अतिशय सोपा आहे. ओके, एक काम करूयात, हे एक टेक चॅलेंज आहे है ना. या पूर्ण प्रोग्राममध्ये तुम्हाला फक्त एक छोटासा सिम्बॉल चेंज करायचा आहे अँड यू विल बी रेडी विथ इट. तुम्ही तो पूर्णपणे टाईप करा फ्रॉम फर्स्ट. ओके, फ्रॉम फर्स्ट यू शुड टाईप दिस. आणि त्यात एकच छोटासा बदल आहे, एकच ठिकाणी, ते पण एकच कॅरेक्टरचा, आणि तुमचा पूर्ण प्रोग्राम रेडी होणार. ओके, तसं 2 ठिकाणी बदलावा लागेल तो, बट यू विल अंडरस्टँड इट. आणि ॲडिशन दिसली पाहिजे, की जसं इथे आपण 6 लिहिल्यावर आपल्याला 6 इंटू 4 इंटू 3 असं दिसतंय. इन्स्टेड ऑफ दॅट 6 प्लस 5 प्लस 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1 प्लस 0 केलं तरी चालतं. जी काही बेरीज असेल ती. ओके, 10 लिहिलं तर 10 प्लस 9 प्लस 8 प्लस 7 असं. ओके, ते येतात 55. तो फॉर लूप थ्रू आउट कळालं सर्वांना? येस. सी, हां. अरे पेपर नका पडू, डिलीट दॅट चार्ट. ओके, नो इश्यू. आणि सेम प्रोग्राम आपल्याला व्हाईलच्या मदतीने पण करायचा आहे, फॉर आणि व्हाईल दोन्ही. क्लिअर? ओके, आता एक काम करतो मी, माझं लॉग इन करतो आणि याच्यात एक प्रोग्राम अपलोड करून दाखवतो तुम्हाला. ओके, हाच प्रोग्राम आहे माझा असं समजूयात. प्रत्येकाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी काही ना काहीतरी टूल शोधावं लागेल. नाव यू आर प्रोग्रामर. ओके, आणि स्क्रीनशॉट सारखी छोटीशी अडचण यायला नको. यू फाइंड इट. ज्यांना नाही त्यांच्यासाठी सांगतो, आपल्या कम्प्युटरमध्ये एक स्निपिंग टूल असतो. स्निपिंग टूल नसेल तर डायरेक्ट प्रिंट स्क्रीन नावाचं बटन आहे. दोन्ही तिन्ही भरपूर टूल्स आहेत. तर मग इथे सेव्ह करतो. अरे सॉरी, अरे यार. हिअर लेट मी फाईल, लेट मी सेव्ह ॲज. डेस्कटॉपवर जातो, कुठेतरी एका ठिकाणी असाइनमेंट सेव्ह करतो. असाइनमेंट्समध्ये आजचं जे असाइनमेंट आहे हे कशा संदर्भात आहे, फॉर. त्याला क्लोज करतो, क्रोम ऑन करतो. ज्यांनी फीस पे केलेली आहे त्यांच्यासाठी डायरेक्टली आहे आता PC4, सॉरी smart@innovation.pc. आणि नाहीतरी आम्ही थोड्याशा डायरेक्ट लिंक दिलेला आहे, यूज दॅट डायरेक्ट लिंक. ओके, कारण मध्ये एक छोटासा पासवर्ड आहे, सो तो इथे ऑफलाईनसाठी आम्हाला बंद नाही करता येऊ राहिला, त्याच्यावर थोडासा चालू आहे काय करावं त्यासाठी. साइन इन केल्यावर परफॉर्मन्स चेकमध्ये जायचं आहे. ओके, इथपर्यंत सगळेजण येत आहेत व्यवस्थित. खाली आपला एक विशिष्ट टॉपिक चालू आहे आणि नो मॅटर तुम्हाला जर ट्युटोरियल्स कळत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, कळतीलच ते आहे ना, काय खूप अवघड नाही येते, फक्त प्लेन टेक्स्ट आहे एवढंच आहे. सो त्याच्यातलं आपलं सध्या पायथॉन लूप्स चालू आहे. जस्ट क्लिक ऑन इट. करा, एक नाही म्हणून क्लिक करा. आणि तुम्हाला जर एवढं खाली येऊन क्लिक करा जीवावर आला असेल तर इथं पहिल्यावरच क्लिक करून द्या बिंदास.
ओके, पाहिल्यावर क्लिक करा. तुम्हाला तो दाखवतो टास्क सिलेक्टेड 43. ओके, हो येस ब्रो, नॉट ॲट ऑल आहे ना. अरे कोमल आहे का? हां, काहीच अडचण नाही, तुम्ही एकदम व्यवस्थित. पॅकेज इन्स्टॉल करावं लागतं. कोणतं रे? बरं ठीक आहे, चालतं आहे ना, काही हरकत नाही. यू कॅन गो फॉर इट. हां, ॲप लिंक गिव. ओके, नो ब्रो, मयूर देऊन टाकू. हां, सो जस्ट पाहिल्यावर क्लिक करा आणि मी तुम्हाला दाखवत होता चूज फाईल करतो आणि इथे असाइनमेंट फॉर आणि ओपन आणि फक्त सबमिट करायचं आहे. ठीक आहे, डोंट वरी. आता मी हे आमच्या एंडला ऑन करतो. प्लीज तुम्ही तुमचे डोळे 2 मिनिटासाठी झाकून घ्या सगळ्यांनी. झाकून घ्या पटकन. तुमचं लॉग इन करतोय आम्ही. बंद केले का? ओके, इथे आता मी बघतो 43 नंबरसाठी एक असाइनमेंट अपलोड केलं गेलेलं आहे. PGBDचं. आम्ही ते फाईलवर क्लिक करणार. हा प्रोग्राम आहे. इफ आय फील समथिंग गुड देन इथे तुमचे मार्क पुट केले जातील. आता यांचं काहीच नाहीये. PBVK3. हु इज दिस PBVK3? आपल्यापैकी कोणाचं नाव आहे बी पासून स्टार्ट होतं? नम्रता. कोणाचं वेगळं आहे अकाउंट? ठीक आहे, स्टील आपण क्लिक करूयात आणि ऑनलाईन कंपायलरवर. सुंदर. PBVK3 कोणाचा आयडी का तुमच्यापैकी? हा, समाधान, सोनल, सूरज, वैष्णवी. बी पासून कोणाचंच नाव नाहीये. ठीक आहे, तर यांनी एक सिंपल हॅपी लिहिला आणि एक इंटू समथिंग केलेलं आहे. सो बेसिक आहे हे. तर याला आपण 2 मार्क देऊ शकतो, काही अडचण नाही. फाईल तोच प्रोग्राम पुन्हा रिपीट पाठवला, काही मार्क नाही याच्या. आता तेच रिपीट पाठवला, काही मार्क नाही याला. 0 0 0. SSK1 हे तुमच्यापैकी कोणतरी. आता SSK सोनल कराळेचा आयडी हा माझ्यामध्ये. बरोबर आहे. सोनल, आर यू ऑनलाईन? येस असं टाईप करून पाठव प्लीज. माझा चॅट बॉक्स गेला काय? ओके, सो लेट्स चेक युअर प्रोग्राम. हो, गुड. बायोडेटा बनवलेला आहे. कराळे सोनल सहाली. ओके, सो सगळ्यांना दिसतोय हा प्रोग्राम? ओके, सगळ्यांना दिसतोच आहे 100% आहे ना. मला याच्यातलं कोणती गोष्ट नॉट नेसेसरी असं सांगा. कोणत्या लाईन मध्ये कोणती गोष्ट नॉट नेसेसरी? प्रोग्राम तर करेक्ट आहे. हा, तिने रन केला, करेक्ट दिसला. एक छोटासा डॅश एक्स्ट्रा आलेला आहे इथे, कदाचित त्याच्यामुळे एरर येईल, परंतु हरकत नाही. ओके, बाकी पूर्ण प्रोग्राम पैकी एक गोष्ट स्टार स्टार. ठीक आहे, स्टार नाही रे, स्टार ठीक आहे ना, आता दिलं तिने छान दिसण्यासाठी, है ना. म्हणजे आउटपुट तर बदललं नाही पाहिजे, पण इनपुट मध्ये थोडस असं आहे की तिने थोडं एक्स्ट्रा दिला, है ना. सर मला ते सबमिट झालंय का नाही समजलं, मग रिपीट झालं नाही, त्याचं काही टेन्शन नाही ना. रिपीट जरी झालं ना, इकडे आमच्या एंडला ते मॅनेज करून घेता येईल. ओके, बघा याच्यामध्ये काय केलं माहिती तिने, जे व्हॅरिएबल्स बनवलेत ना त्याच्यात नेम इज इक्वल्स टू ब्रॅकेट दिला. आणि आपण याच्या आधी कधी ब्रॅकेट दिला का? येस और नो? नो. ओके, पण हिने दिला, रन झाला. ओके, हे आपल्या येणाऱ्या टॉपिकचा सॉरी येणाऱ्या लेक्चरचा टॉपिक असणार आहे. ओके, तिचा साइड इफेक्ट है ना. नाही, हे करेक्ट आहे. ओके, याला म्हणायचं आहे टपल किंवा ट्युपल, तुम्हाला जो प्रोनाउन्सिएशन करायचा आहे.
ठीक आहे. हा आपला पुढचा टॉपिक आहे. पुढचा म्हणजे एक 2-3 लेक्चर नंतर आपण हेच शिकणार आहोत. आपलं आता लिस्टवर 1-2 लेक्चर चालतील. त्यानंतर टपल टुपल काय म्हणायचं मला ते म्हणा. ऑनलाईनला मी ऐकून पकलो दे. त्याचं प्रोनाउन्सिएशन शोधू. कोणी काही पण म्हणतं त्याला. सो कोणत्याही व्हेरिएबलला इज इक्वल्स टू ब्रॅकेट लिहून आपण असं डिस्क्राईब करू शकतो. परंतु हा एका वेगळ्या क्लासमध्ये जाईल आणि त्याला म्हटलं जाईल ते. मग आता काय म्हटलं जातं ते आपण पाहूयात एकदा. एकाच मिनिटात मी तुम्हाला ते करून दाखवतो. हे पी इज इक्वल्स टू दिस आणि प्रिंट लिहितो. याचा लिहितो टाईप पी. आता पीचा टाईप बघू आपण, जो की आहे क्लास स्ट्रिंग. ठीक आहे. आणि इथे ब्रॅकेट देतो. प्रोग्राम तर रन होणार, परंतु टाईप पा काय दिसतोय. पोपट झाला माझा तर. ठीक आहे. टाईप तोच रे. ठीक आहे. पोपट झाला सगळ्यांसमोर. चालेल. टाईप मध्ये फरक नाहीये, पण याला टुपल म्हणतात. आय विल प्रूव्ह इट टू यू. बॉक्स ब्रॅकेटचं पण दिसत नाही का मग. ठीक आहे. बघा बॉक्स ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर लिस्ट दिसतंय प्रॉपरली. ठीक आहे. नो इश्यू. लिस्ट दिसते आहे, फक्त तेच नाही दिसत. एकच मिनिट. मग मी डबल ब्रॅकेट देतो. हे टाईप मध्ये डिस्क्राईब नाही होत. सॉरी हा. फोकस कमी पडला माझा. दिसतोय टपल सर्वांना. 2 जेव्हा तुम्ही स्ट्रिंग देणार तेव्हा हे होणार हा. तो इथे टाईप टपल ट्युपल दिसायला लागला. ओके. सो स्टील ब्रॅकेट इज अलाउड. गुड. याला किती मार्क द्यायचे. सो इट इज गुड. लेट पुट 4 मार्क्स. बघा आता याच्यात आहे ना, आउट ऑफ मार्क्स असं काही नाही बरं का, की किती पैकी आहेत असं काही नाहीये. एक लमसम किती त्याच्यात इनपुट तुमचं दिलं गेलेलं आहे त्यानुसार त्याचे मार्क्स राहणार. ठीक आहे. अगेन तेच अपलोड केलेलं आहे. नो इश्यू. अगेन नॉट बिग डील. PBVK3. अरे हे PBVK3 बी कोण आहे वापरायचं म्हणजे बॅक मध्ये देखा नाव बी मध्ये. PKRD के कोण आहे. सोनल सूरज समाधान सोनल कोमल है थी है ना. ठीक है. PKRD5. लेट्स चेक हर प्रोग्राम. और तिने पूर्ण PDF अपलोड केली. वाह. गुड. प्रिंट वेलकम टू कोमल ग्रॉसरी हाउस. वाय यस गुड. while true. Try. Okay. Exception handling. BG. Float. Input. Enter your budget. Budget is integer. Dictionary. Paste. Append value of name quantity. बापरे. तर ना युजर कडून पूर्ण लिस्ट घेऊन हा प्रोग्राम केला तिने. नाईस.
until the budget is integer or float. Okay. तुम्हाला समजतो. ओके ओके. त्याची काय अडचण नाही. ओके, नो इश्यू. लिस्ट value. ठीक ठीक चलता है, नाइस वाला. PKRD 5. Let's put 7 marks. Okay. ओके ओके. एरर आलं लक्षात. एररचा आहे की कंपायलर मधली स्क्रीनशॉट असलीत मोस्टली एरर नसतो, कारण कोणी रन करूनच अपलोड करतं ते. देन PBVK. यार PBVK शोधावं लागेल. SSK कोण आहे? सोनल करायचा. व्हाईलचा प्रोग्राम केला नाही. सर माझं आहे ते समाधान खोमणे. समाधान कोणाचं आहे की? हां, SSK1 तुमचं इनिशियल आहे. आणि सर SSK3 माझं आहे. SSK3 पण मला सरने नंतर दिली ती. हो का? बरं ठीक आहे, मग आपण याचा पण चेक करू. गुड. हे काम माझ्याकडे नसतं बरं का रे पोरो. आज पहिल्यांदा करतोय मी. म्हणजे दुसरे जे आहेत ना, दुसरे सर ते करत असतात हे. जास्त देऊन द्या मग सर. हां. ते मला मग बोलतील ना नंतर. काही देऊन ठेवलेत. हां, 1 मिनिट. हा कशाचा आहे? प्रिंट ॲडिशन. ओके. एक लमसम असं राहतं. असाइनमेंट कोणती सध्या असाइनमेंट आणि त्याचं मॅपिंग नाहीये, पण इथे पुढे असाइनमेंटचा नंबर हे इथेच कळतो आम्हाला की असाइनमेंट टार्गेट कोणतं केलेलं आहे. आता जसं 43 मी क्लिक केलं होतं. आता तुम्ही जसं कुठलंच क्लिक नाही केलं तर ते 0 आहे. ओके. तर मग आम्ही लमसम काय लेक्चरमध्ये शिकवलं होतं त्यानुसार ते सर बघत असतात. ओके. आणि अदरवाईज चेक करण्यासाठी हे बघितलं जातं की 43 नंबरचं आहे. 43 नंबरच्या ह्या टास्कसाठी ही फाईल मग करेक्ट आहे का? वा, याला तर मायनसमध्ये मार्क द्यावे 100. ओके. त्यानंतर 46 नंबरसाठी ही आहे. ओके. सो असं. तर ते जे क्लिक केलं ते तर सध्या आहे ना, आमच्या इथले जे लोकलचे आहे तिथं ऑफलाईन स्टुडंट जे शिकतात ना, तर त्यांना हे मॅपिंग करणं थोडंसं जमतं. इझिली हँडल करतो आम्ही त्यांना. आपले टास्कचे रिलेटेड करा ना तुम्ही, है ना. म्हणजे आपले जे चालू टॉपिक्स आहे ना, त्याच्या रिलेटेड करा सध्या. नंतर तुम्हाला जेव्हा सांगितलं जाईल की एक तुम्ही लमसम ॲडिशनवरचा करा, एक लमसम आता जसं ग्रोसरीवरचा लमसम करायला लावलं तर छानपैकी केला असतो. आपल्याला फक्त असं आहे की तुम्ही इनपुट द्या 100%. ठीक आहे. की जे सांगितलं तेच करणं आहे असं पण नाही. त्याच्या रिलेटेड आसपास फक्त तुमचा एक दिवसातला किमान 1.5 तासाचा वेळ त्याच्यात देणं अपेक्षित आहे. कारण तेवढं केलं तुम्ही तर 100% तुम्हाला जमणार आहे. है ना. म्हणजे तुम्हाला ते जमण्यापासून कोणी थांबवणार नाही. पण मग तिथंच जर आपण चुकत असू, ओके. आणि ते वर्किंग कसं आहे, कधी-कधी एरर जरी असला तरी काही हरकत नाही. बट यू गिव्ह ना, सो यू विल गेट. असं आहे. सो कसे अपलोड करायचे कळालं ना आता एक्झॅक्टली. उद्या आपण त्याचं थोडंसं इन डिटेल करू आणि अजून आहे ना असाइनमेंट्स आम्ही डिवाइड करू. ठीक आहे. त्याच्यावर इथं वर्क नाही केलं गेलं. इथं तर आम्ही ऑफलाईनमध्ये तेच ट्युटोरियल 7 दिवसाचे 7-6च्या लॅबने ऑन करत असतो आणि तिथेच एका वेळेस 5 सांगून दिले जातात आणि मग ते आज, उद्या असं 2 दिवस मिळून ते अपलोड करत असतात मुलं. आणि ते पोर्टल ऑफलाईनला होतं. हे आता ऑनलाईनचं पोर्टल वेगळं आहे. सो तिथे मग हे असं इथे खाली दिलेलं असतं बघा प्रत्येकाच्या. यू कॅन सी, है ना. कोणते प्रोग्राम तर हे 3. हां.
हा एकच मिनिट हा. थँक्स डिस्कस करतो ना एकदा त्यांच्यासोबतच हा. इथे खाली प्रत्येक असाइनमेंटच्या खाली बघा इथे असाइनमेंट आणि हे 5 प्रोग्राम्स आहेत. मग त्यांना सांगितलं जातं की नाऊ वी हॅव कम्प्लिटेड 1 लेक्चर सो गो फॉर दिस 5 असाइनमेंट्स. मग ते याच्यातले एक याच्यावरच क्लिक करतात. 5 वेळेस हे तेच अपलोड होतं वेगवेगळे प्रोग्राम्स. पुन्हा थोडंसं खाली या असाइनमेंट्स आहेत. असाइनमेंट हा प्रोग्राम, हा दुसरा, हा तिसरा, ओके देन हा फोर्थ. पण आता आपलं जे ऑनलाईनला शिकवण्याची मेथड आहे ना ही थोडीशी जास्त तोडून आपण घेतलेली आहे. इथे थोडंसं लेंदी एका दिवसात बरचसं कव्हर करतो. पण ऑनलाईनला आहे ना शक्य नाही. आम्ही आधीच्या बॅचेसचा थोडासा एक्सपिरियन्स घेतला की ऑनलाईनला जर खूपच लेंदी एखादं बोर करत बसलो आपण ना ते कळत नाही, एवढं आउटपुट येत नाही त्याचं खास. त्यामुळे थोडं स्लो, थोडं लेंदी चालेल. तुम्ही त्याच्यावर ते जास्त जाऊ नका की एवढ्याच दिवसात तेवढ्याच दिवसात. लेट झालं तरी काही हरकत नाही, मग आपण ते कम्प्लीट करणार. ओके. मग त्यानुसार आता याचा आणि त्याचा मॅपिंग नाही लागत आहे, काही जोडीने लागत आहे. तिकडे जसं जसं आपलं चालू आहे तसं तसं तुम्ही अपलोड करत जा. तसं आज तुम्हाला 2 टास्क आहेत. एक युजर डिफाईन नंबर आणि त्याचा फॅक्टोरियल काढायचा. युजर डिफाईन नंबर आणि त्याचे ऍडिशन करायचे. काल पण एक प्रोग्राम होता त्याचं पण तसंच. सो समजतंय? प्लीज रेज हँड. ओके थँक्स. हां चालेल. कोणाला काही डाऊट्स आहे? वी आर स्टॉपिंग हिअर ना. सर पायचाम इन्स्टॉल केलंय पण ते युजर आय डी मागतं आणि तरी ओपन नाही होत ते. पायचाम ओपन नाही होते. नाही त्याची नाही काय अडचण. हो पायचाम ओके. एकच मिनिट हा. मी आता आहे ना एक लाईव्ह तुला लिंक पाठवतो. बरोबर त्याच लिंक मधून डाउनलोड करायचा हा. पायच्या हा अरे ते पायचाम कम्युनिटीचा इश्यू येतो. तू दुसरं केलं. एकच मिनिट मी तुला देतोय. त्यात आहे ना 2 पायचाम आहे. एक प्रोफेशनल आहे, एक कम्युनिटी पायचाम आहे. तुझे आपल्याला कम्युनिटी पायचाम लागतं प्रॅक्टिस करण्यासाठी. सारखे ते दोन्ही पण. ते पण मध्ये ठीक आहे. ज्यांना दुसरे क्लासेस वगैरे असतील ते जाऊ शकता बरं का रे. ज्यांना डाऊट्स आहेत ते थांबा. 1-2 मिनिटात आपण ते कव्हर करू. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. कारण काही जणांना 5 क्लासेस असं ऐकून आहे. सो थँक्यू हां. थँक्यू सूरज. थँक्यू. अजून कोण आहे? ही लिंक दिली. एकदा क्लिक कर बरं त्याच्यावर. एक मिनिट हां. हे डाउनलोड होतंय बघ हे. ओके. लिंक कॉपी केली सोनल. ओके हां. सो ही लिंक कॉपी कर. हे एकदा डाउनलोड कर आणि त्याच पायथॉनवर आहे ना ह्या व्हर्जनचं 1.6चं कम्युनिटी व्हर्जन शोधावं लागेल.
आता आम्ही इथे वापरतोय, काही अशी विशेष अडचण आली नाही. ठीक आहे, याचं आहे ना कम्युनिटी व्हर्जन आहे का? कम्युनिटी व्हर्जन नाही आहे. तीच लिंक आहे दीदी, करून घे तेवढा. इट इज इझी. करून घे. ओके, थँक्यू ना. उद्या सांग की नेमकं ते झालं की नाही झालं. नाही तर मग आपण दुसरा एखादा उपाय बघू त्याला. एक व्हिज्युअल कोड आहे, त्याचं क्लिअर कॉन्फिगरेशन आणि एक्सटेन्शन सकट सांगून देईल त्यामध्ये. त्यात एक्सटेन्शन डाउनलोड करावं लागतंय, देन आफ्टर त्यात रन होतो. थोडं जर कम्प्युटर फास्ट असेल. कम्प्युटरचं कॉन्फिगरेशन काय सांगता येईल? 4 GB रॅम आहे का त्याला? ओके. आणि i3 किंवा ड्युअल कोर? i5. अरे यार, एक काम करू ना फिर, जर जमलं ना विंडोज 10 टाकून घ्यायचं त्यामध्ये. कारण आपल्याला जँगोसाठी PIP3 लागणार, आणि PIP3 साठी आहे ना, हे जुनं परेशानच करतं जरा. आम्ही म्हणजे खूप प्रयत्नानंतर, आणि काही कमांड्स आपल्या थोड्याशा लेटेस्ट नुसार आहे. सो त्याच्यात थोड्याशा वेगळ्याच पद्धतीने करावं लागतात. एक कर्ल आणि मग बाकीचे मेथड्स यूज करावे लागतील. सो एक ट्राय करू, सध्या स्टार्ट करा. बट असं गृहीत धर की आपल्याला एखाद महिन्यामध्ये फॉर्मॅटिंग करायचं आहे, विंडोज 10 त्याच्यावर इन्स्टॉल करायचं. ओके, म्हणजे ते थोडंसं बेटर राहील मग. चालेल, आता सध्या इन्स्टॉल कर आणि सध्या करू. परंतु एक येणारे, जसं तुला कोणाकडून भेटेल विंडोज 10 ची ISO पेन ड्राईव्ह किंवा कोणी करून देणार असेल त्यांच्याकडून करून घ्या. चालेल का? सो आज थांबूया तिथे. नेक्स्ट बॅच इज वेटिंग. सो थँक्यू गाईज. काही अडचण असेल तर दुसऱ्या सरांचा पण नंबर आहे तुमच्याकडे, त्यांना तुम्ही कॉल करा. ओके, सो आय एम स्टॉपिंग हिअर. आणि लेक्चरचं रेकॉर्डिंग बद्दल विचारत होते. लेक्चरचे रेकॉर्डिंग आज अपलोड केलेत सगळेच्या सगळे. ओके, एक अर्ध्या पाऊण तासामध्ये सांगतो मी सरांना, ते मेसेज पाठवून देतील तुम्हाला. ओके, सो थँक्यू. फैजान, बॅच कनेक्ट राहा. बॅच सुरू होते, एक 3-4 मिनिटात नवीन बॅच स्टार्ट होईल बरं का. ओके सर. हां, येस. नाव फैजानच आहे ना भैया? हाँ सर, फैजाना सर. हां, येस. So we are starting in 3 to 4 minutes, or it may be 5 also. नवीन बॅच येईल आता, त्यांना जस्ट मेसेज केलं.
सर